चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रॅव्हल सपडामध्ये. तर जसं तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही तायफवरून निघालो आहे. सो आम्ही जस्ट पोहोचलो आहे बाहेर. इथे जवळजवळ अर्धा तासाआधी आम्ही आलो, पटकन रेडी झालो फटाफट आणि आता आम्ही निघालेलो आहोत. म्हणजे कुठे चाललो आहे तुम्हाला इथं दाखवते. सो आम्हाला तिथे जायचं आहे वर, जिथे तुम्हाला लाईट्स दिसत असतील. सो आम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे काय म्हणू शकतो आपण, काय इम्पॉर्टन्स आहे किंवा काय विशेष आहे हे तुम्हाला लगेच बघायला मिळेल. तर चला. आणि सारंग तुम्हाला नाव सांगतील त्या स्पॉट्सचं. मला 2-3दा सांगितलं पण मी विसरते लगेच. रगदान फॉरेस्ट पार्क. चला. जस्ट आता आम्ही रगदान पार्क इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे बरेच लोक आलेले आहेत. तुम्ही बघू शकता बरीच पार्किंग आहे इथे. पार्किंगमध्ये सगळ्या गाड्या आहेत आणि आता वाजलेले आहेत 7, 6:45ला निघालेलो आणि 7 वाजलेत. बाळा मी काय करते तूच सांग. येस, मी व्हिडिओ बनवते. अरे बापरे, अच्छा. आणि सायंकाळच्या 7 वाजता इथे धुकं आहेत आणि इथे भयानक थंडी आहे. जुवेलमध्ये अगदी तापमान 47-48 चाललंय आणि इथलं 22-23 असं तापमान आहे. आणि हे बघा, आणि ह्या सगळ्या या पार्कमध्ये आलेल्या गाड्या आहेत आणि पार्किंगमध्ये लागल्यात. आता आम्हाला कुठे पार्किंगसाठी जागा मिळते की नाही बघावं लागेल. तर जस्ट आम्ही आता रगदान पार्क येथे पोहोचलो आणि आम्हाला जराही पार्किंग मिळाली नाही. त्यामुळे आम्ही ना अशा अगदी उंचावर आमच्या गाड्या पार्क केल्या आहे. हे बघा, इथे वर इकडे जरा काम सुरू आहे आणि पार्क आत आहे आणि आम्ही इथे गाड्या पार्क केल्या. चलायचं, चलो सारंग. तर आम्ही आत आलोय आणि तुम्ही ते बघत असाल इरा, निया आणि श्रिया तिघांनी जर्किन घातले. इवन सारंगने सुद्धा जर्किन घातलंय कारण खूप थंडी आहे. हो ना सारंग? गार आहे. सो सारंगने पण जर्किन घातलं. रात्री थंड असतं का? नाही ग, बाहाला थंड असतं बेटा. आपलं जुबेला किती गरम असतं ना. इथे थंड असतं. चला. आणि रात्रीचा जो आहे नाईट व्ह्यू बघा किती छान दिसतंय. सो इथे एक ऍक्टिव्हिटी आहे झिप लाईनिंग आणि ते अगदी त्या कॉर्नरला जाऊन थांबतं. सो सुमन दादा आणि अर्णव गेलेला आहे आता ते करण्याकरता. सो इकडे शॉप्स पण आहेत. आणि इथे मुलांना खेळायसाठी खूप मोठा असा पार्क आहे. सो इराणिया, श्रियाण आणि आरोही बोलले की त्यांना खेळायचं आहे. सो आम्ही त्यांना इथे घेऊन आलो आहे. आणि किती सारा खूप मोठा असा हा पार्क आहे. तर जस्ट आता मुलांचं खेळून झालं. इकडे आहे माझी मैत्रीण ऋतिका आणि तिचा मुलगा अर्णव. आता हा सगळं फिल्मिंग हाच करणार आहे आता. बरोबर ना? खूप आवडतं. आणि त्याला झिप लाईन मध्ये जायचं होतं पण तिथे इतका रश होता की शेवटी आम्हाला इकडे यावं लागलं. हे सुमन दादा आणि आपलं पिल्लू. सो इकडे छोटे छोटे शॉप्स आहेत. तर सारंगीत आता पाण्याच्या बॉटल्स घेतात कारण मी विसरली. ठीक आहे, द्या हिला पण. एक मला दे ना. चला. सो आता आम्ही आमच्या गाडीकडे आलोय आणि बरंच लांब
चाललो आहे आम्ही आणि आत्ता जाणार जेवण करण्याकरता. आणि आमचे काही थोडा वेळ झाल्यामुळे ना काही स्पॉट मिस झाले आणि बऱ्याच ठिकाणी गर्दी असल्यामुळे करता आले नाही. तर असं आम्ही डिसाईड केलं की आम्ही उद्या सकाळी येऊ. आणि तुम्हाला दिसत असेल की मला फार दम लागतो आहे कारण आम्ही पूर्ण राऊंड मारून आलो आहे आणि हा अगदी चढाव होता आणि चढावावर चढताना फार त्रास होतो, उतरताना काही वाटत नाही तसं झालेलं आहे. गाडीसुद्धा आपली बघा किती वर आहे. तर चला मुलं बसलेली आहेत गाडीत, निघूया. तर इथे गाडीत बसल्यानंतर लक्षात आलं की गाडीची बॅटरी पूर्णतः गेलेली आहे आणि हे नवीन शहर, नवीन जागा आणि इथे आता हे सगळं शॉप कसं बघायचं. ऑलरेडी आम्ही एका वेगळ्या ठिकाणी आलेलो होतो अगदी उंचावर आणि इथनं गाडी नेणं खूपच अशक्य होती. पण सारंगणी एक दादा आहे तिथे, तुम्हाला इथे दिसेल, म्हणजे अगदी मी ना थोडासा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. सो सारंगणी त्यांना मदत मागितली, ते लगेच आलेत आणि त्यांनी त्यांच्या गाडी थ्रू, तुम्हाला इथे दिसत असेल, त्यांच्या गाडी थ्रू आमच्या गाडीच्या ज्या बॅटरीला आहे पॉवर दिला आणि मग आपली गाडी इथे सुरू झाली. सो ते जी समोरची जी गाडी आहे ते त्या दादांची आहे. तर आम्हाला न्यू बॅटरी आता टाकावी लागणार आहे. सर ते बोलले की तुम्हाला या नवीन शहरामध्ये काहीच माहिती नसणार तर चला मी तुम्हाला त्या शॉपपर्यंत घेऊन जातो. तर या अनोळखी शहरामध्ये एक आपलासा माणूस भेटल्यासारखीची जाणीव इथे झाली आणि त्यांनी आम्हाला त्या शॉपपर्यंत घेऊन गेले. तर आता 9:30 झालेले आहे आणि कारमध्ये आता बॅटरी जी आहे ती चेंज होते. तर खरंच कधी कधी आपल्यासोबत असं काही घडत असतं ना की त्याचा आपण विचारही करत नाही. म्हणजे आता आम्ही इथे फिरायला आलो आणि छान फिरतोय आणि लगेच कळतं की बॅटरीच गेली आहे गाडीची आणि तेही अनोळखी शहरामध्ये. आणि त्यातल्या त्यात आम्हाला अरबी भाषासुद्धा येत नाही, सारंगला बराचसा शब्द कळतात. सो त्यांनी थोडी मदत मागितली आणि ते दादा लगेच आले. तर खूप छान वाटलं म्हणजे हे बघून की कोणी इतक्या रात्रीसुद्धा हा विचार करत नाही की मी माझ्या घरी निवांत जायला पाहिजे. त्यांनी एवढ्या रात्रीसुद्धा हा विचार केला की आपण यांना मदत करायला हवी. आणि खरंच या लोकांमध्ये तो जो मी सांगितलं आधीच की हे लोक खरंच खूप हेल्पिंग नेचर असतात आणि याचा अनुभव आम्हाला बऱ्याचदा आलेला आहे म्हणून मी सांगते आहे. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. ॲक्च्युली दिवसभर ताईफला फिरल्यानंतर आता बाहाला आम्ही इथे थोडंसं आमचं इव्हिनिंग स्पेंड केले आणि अशा तऱ्हेने छान आजचा सुद्धा दिवस पाहिजे तसा छान झालाय. फक्त काही आमचे जे मिसिंग होते, काही ऍक्टिव्हिटी मला करता आली नाही. तर बघूया उद्या सकाळी जमलं तर जाऊया. ते पण आमच्या अगदी वेळेवर डिसाईड होणार कारण बरेचसे प्लॅन ऑलरेडी डिसाईड आहे त्यामुळे. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या श्रियनला राग आलेला आहे सो तो बोलणार नाही पण त्याच्यातर्फे मीच बोलते. श्रेयस से बाय.